कसबा मावळ्यात येणाऱ्या लोकांचा या मावळ्यातल्या जनतेवर विश्वास असं मोठ्या बोला. चंद्रदीप नरके तुमच्या पाठीशी आजपासून या गगन मावळ्याचा आवाज हा स्वाभिमान आहे. ऊस शिकला, कामगार इथले, राजकीय माणसं आम्हीच तुम्हाला दिली, परंतु सगळ्यांचा आमचाच फोड घ्यायचा प्रयत्न केला. जो शेतकरी आपल्या कारखान्याला उचलतो याला किमान सभासद म्हणून केला असतं, तो काय कारखाना तुमचा काढून गेला नसता. मी तुम्हाला सांगतो, जर माझ्यासमोर गगनबावड्याच्या त्या बसलेल्या ऊस उत्पादक सभासद आहे, शेतकरी आहे, याला एखाद्या जर बँकेच्या कर्मचाऱ्यानं त्याचं जर विभक्त फिरलं, त्याला जर कुठे अडवणूक केली तर चंद्रदीप नरकेची गाडी लक्षात ठेवा. जर कोणाला परत पाठवलं बघूया, जर कोणाचा ऊस राहिला तर कुंभी साखरी कारखाना तुम्ही काळजी करू नका. या खेळातला तुम्हाला शिकवायला आलेला खरा मास्टर मीच होतो. मीच तुम्हाला या ठिकाणी राजकारणामध्ये या मावळा तालुक्यामध्ये आणलं. ही निवडणूक मावळा विरुद्ध कसबा मावळा आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. जो शेतकरी आपल्या कारखान्याला उचलतो याला किमान सभासद म्हणून केला असतं, तर तो काय कारखाना तुमचा काढून गेला नसता. याचा अर्थ या गगनबावडा तालुक्यातल्या जनतेवर पीजी शिंदेच्या बावड्यातले हे स्थानिक आहेत, त्या कसबा बावड्यातल्या येणाऱ्या लोकांचा या बावड्यातल्या लोकांच्यावर विश्वास, हा विश्वास आणि मोठ्या बोला की अजून काय भीत आहे. कसबा बावड्यात येणाऱ्या लोकांचा या बावड्यातल्या जनतेवर विश्वास असं मोठ्या बोला. चंद्रदीप नरके तुमच्या पाठीशी आजपासून तुम्ही काय काळजी करू नका. ऊस शिकला, कामगार इथले, राजकीय माणसं आम्हीच तुम्हाला दिली, परंतु सगळ्यांचा आमचाच फोड घ्यायचा प्रयत्न केला. माणसं तुमच्याकडे कुठं आली, कुणीतरी यशवंत दादानी तुम्हाला बसून ही माणसं आम्ही दिली आणि त्याच वेळी खरी चूक झाली. आम्ही तुम्हाला मित्र म्हटलं तर मित्राचा प्रत्येक वेळी एखादा माणूस मोठा व्हायला लागला. काही लोकांना, जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना दुसरा एखादा माणूस मोठा व्हायला लागला की चालत नाही, ही भूमिका घेऊन काही लोक निघाली. आणि म्हणून आज सुद्धा तुम्हाला सांगतो, माझा त्यांना ओपन सांगणार, या गगनबावडा तालुक्यातला तुमचा जर विश्वास असेल तर या गगनबावडा तालुक्यातल्या लोकांना तुम्ही आज जाहीर करा की या गगनबावडा तालुक्यातले 5,000 ऊस उत्पादक सभासद मी या कारखान्याला सभासद करतोय. बघा, डीसी साहेबांनी आम्हाला शिकवले, चंद्रदीप नरके या कारखान्याला सभासद करताना ऊस उत्पादक पिकवलेला शेतकऱ्याला मी केलं. का 1700 सभासद झाले? पीजी शिंदे साहेबांच्या गटाचे. पीजी शिंदे ते कधी काढले ते सभासद नाही, पण ते म्हणे तुमच्या गटाचे सभासद केले. प्रत्येक जो ऊस उत्पादक असतो नाव देत का निवडतो, ज्याचं त्याला आहे का, आम्ही घेऊन वरला आलो का तिकडे, साक्षर आमच्या नाव सातबारा केला. म्हणजे एक जाणीव ठेवा, मी आज जे बोलतोय की कसबा बावड्यावरून आलेल्या लोकांना या गगनबावडा तालुक्यातल्या लोकांच्या वरती विश्वास, मग तुमचा स्वाभिमान आहे का नाही तुम्हाला. आज तुम्हाला ऊस उत्पादक सभासद नाही. संचालकांना काल कुणीतरी सांगितलं आम्हाला जायचं झालं तर पीए कडनं जायचं आणि मग संचालकाच्यावर जायचं. अहो, पीए कडनं ठीक आहे, संचालकांना पण त्या ठिकाणी किंमत नसेल तर तुम्ही असं त्यांच्यावर आरोप करू नका. त्यांची अडचण आहे, ती लोक आपलीच होती. मला वाटतं त्यांच्यातला स्वाभिमान पण मला जागा होते का नाही बघायचं आहे. मला कुणाच्या व्यक्तीविरुद्ध व्यक्तिद्वेष आहे पण नाही, मला व्यक्तिद्वेष अजिबात नाही, पण जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या आणि विचाराच्या विरोधात माझी लढाई आहे. आम्ही त्या भूमिका सरेवर गेलो, 5 वेळा 5 तास जनरल सभा चालवतो. एखादा मला उलट बोलला तर उलट बोलून घेतो आणि त्या ठिकाणी मी त्याचं साथ मत काय असतं ते मांडू देतो. आता इथल्या गगनबावड्याच्या जनतेला जर मत मांडायचाच अधिकार नसेल तर गगनबावडा त्या बावड्याच्या पुढे झुकणार का. प्रत्येकाला आपल्या विभागाचे असणारा स्वाभिमान असला पाहिजे. गगनबावड्यापासून पन्हाळ्यामध्ये, पन्हाळ्यामध्ये तुम्ही आवाज दिला माझ्या विरोधात की दबावाखाली तुम्ही कुणाच्या दबावाला भिवू नका, असं मला आव्हान केलं होतं. सरळ म्हणायचं होतं चंद्रदीप नरकेच्या दबावाला भिवू नका म्हणून. काय अडचण होती तुम्हाला. मी सांगतोय, जर पन्हाळ्यामध्ये मी कुणावर दबाव ठेवत नाही, तुम्ही सुद्धा गगनबावड्यामध्ये दबाव ठेवू नका. आजच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून विकास संस्थेच्या सगळ्या चेअरमनना तुम्ही बोलवून घेतलं.
ती पण कोण सगळ्या सोसायट्या पूर्वी पीजी शिंदे साहेबांच्याकडे होत्या अडचणीत करून एकेकाला आगवून तुम्ही तिकडे घेतलायसा आज तुम्ही सगळ्या शेकडींना बोलून घेतलं ते शेकडींना कुणी लावलं तो शेकडी आज जिल्हा बँकेचे नोकर आहेत कुणाचे कुणी लावलं तर किमान एवढी तरी जाणीव ठेवा मी तुम्हाला सांगतो जर माझ्या समोर गगनबावड्याच्या त्या बसलेल्या ऊस उत्पादक सभासद आहेत शेतकरी आहेत ह्याला एखाद्या जर बँकेच्या कर्मचाऱ्यानं त्याचं जर कमविमत तटवलं त्याला जर कुठे अडवणूक केली तर चंद्रदीप नरकेची गाठ आहे तुमच्या लक्षात ठेवा मी इथं उठणार मी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता एमडीला म्हणता येतं पीजी शिंदे साहेबांचीच एमडी मी उठून बँकेत आंदोलन करायला जाणार शिंदे साहेबांचे भाऊ एमडी परंतु त्याला राजकीय माणसांच्यावर वर त्या ठिकाणी काही करता येत नाही त्याला बँकेत जाऊन बसणार जर एखाद्या कुणाला त्रास दिला तर मला तात्काळ कल्पना द्या जर त्या चेअरमन जर खरा अर्थानं स्वाभिमानी असेल त्या विकास संस्थेचा चेअरमन खरोखर स्वाभिमानी असेल ती संस्था कुणी काढल्या ही पण बघा त्या संस्था करताना कुणी तुम्हाला मदत केली ते पण बघा त्या संचालक मंडळानं स्वाभिमान सोडू नका कुणाची अडवणूक करू नका इथून पुढे कुणाची अडवणूक कराल तर या खेळातला तुम्हाला शिकवायला आलेला खरा मास्टर मीच होतो मीच तुम्हाला या ठिकाणी राजकारणामध्ये या बावडा तालुक्यामध्ये आणलं मला प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आहे तुमच्या स्वभावाची प्रवृत्ती चुकीची झाली आहे एकेकाळी तुम्ही चांगल्या पद्धतीने विकासात्मक कामं कराल लोकांना बरोबर घेऊन जाल एखादा तुम्ही धनदार घ्याल पण एखाद्या चांगल्या मित्राला तुम्ही या ठिकाणी राजकारणामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने जाल परंतु तुम्हाला असं झालं की कोल्हापुरातला होणारा प्रत्येक आमदार हा माझ्या मुठीतला असला पाहिजे मग जयश्री जाधव या ठिकाणी झाल्या आता आज राहुल पाटील माझ्या मुठीतला आहे मला वाटते मी तुम्हाला पीजी साहेब सांगू का कधी कधी असं मला वाटतं की आता PM पाटील आमदार होते आता आज PM पाटलाच्या राहुल पाटील झाला म्हणून यांना बरं वाटतं राहुल पाटील यांच्यासमोर बोलू शकणार नाही त्यामुळे स्वतःच्या कक्षेतले आमदार असणं या सगळ्या गोष्टी यांना करायच्या आहेत त्यामुळे मी निश्चित तुम्हाला सांगतो तरुण पिढीला जागृत व्हा अरे संदीप शांडे अजून सुद्धा तरुण पिढीला भावनिक पण हात झाला या गगनबावड्याचा आवाज हा स्वाभिमानी आहे मी कुणापुढे झुकणार नाही जर कुणाला परत पाठवतात बघूया जर कुणाचा ऊस राहिला तर तुम्ही सहकारी कारखाना आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जास्त कारखाना आहे प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे ते सुद्धा माझं चंद्रकांत का पोटतित करणार आहे त्यांनाही पीजी साहेब माझा स्वभाव चांगला नाही आणि त्याला या शब्दात मी सांगितलं एकदा की बंटी पाटील साहेब तुमचं चुकतंय तुम्ही अशा पद्धतीनं राजकीय जीवनामध्ये जाऊ नका ठीक आहे आम्ही काही चुका केल्या त्या चुका कबूल करून पीजी साहेब जातोय परंतु मी जाता जाता मला शियार एक सभा आहे मला या विधानसभेची निवडणूक माझी राहुल पाटलाच्या विरुद्ध तर नाहीच नाही माझं 35 वर्षाचं राजकीय जीवन आहे मी स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका लढलेला माणूस आहे विद्यार्थी चळवळीमध्ये मी काम केलंय विद्यार्थी चळवळीमध्ये 7 वर्ष आणि सहकारी साखर कारखान्यांमध्ये सहकाराच्या माध्यमातून 30 वर्ष या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आहे त्यांची माझी बरोबरी होऊ शकत नाही मी केलेली कामं आहेत मी केलेला संघर्ष आहे मी केलेली आंदोलन आहेत ही सगळी तुमच्या समोर आहेत माझा संघर्ष त्यांच्या बरोबर नाही या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चुकीच्या चाललेल्या नेतृत्वाकडं एखाद्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये लोकांना अडवणाऱ्या नेतृत्वाकडं आणि दबाव टाकणाऱ्या नेतृत्वावर आहे मला आज तुम्ही शब्द द्या ही विधानसभेची निवडणूक माझी नाही माझी विरुद्ध राहुल पाटील तर नाहीच नाही ही निवडणूक बावडा विरुद्ध कसबा बावडा आहे या निवडणुकीमध्ये बावड्यामधल्या स्वाभिमानी जनतेला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ज्या कसबा बावड्यांचा वाल्यांचा विश्वास या गगनबावड्याच्या जनतेवर नाही सभासद तर नाहीच नाही अनेक गोष्टीवर सभासद नाही त्या संचालकाला मला त्यांच्या सांगायचं आहे खरे जर ते संचालक असतील आणि स्वाभिमानी असतील ते सुद्धा कधी ना कधी डीसी साहेबांच्या यशवंतरावांच्या हाताखाली तयार झालेले संचालक आहे आणि या गगनबावड्याचा स्वाभिमानी जनता या ठिकाणी स्वाभिमान टिकवायचा असेल तर तरुण पिढीला या मी विशेष करून सांगतो वडीलधाऱ्या मंडळींना माता भगिनींना सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींना सांगतो आता खरोखर या आवाज उठवला तर खऱ्या अर्थानं
आम्ही लोक ग बसलो तर रणरा आणि तारारागिनी तुम्ही आवाज उठवणार आहे का नाही? गगनबावड्याचा स्वाभिमान जपणार आहे का नाही? या लढाईमध्ये बावड्याच्या जनतेचा स्वाभिमान जिंकला पाहिजे, यासाठी माझ्या धनुष्यबाण चिन्हावरती, हा माझा म्हणत नाही, हा गगनबावडा तालुक्याच्या आम जनतेचा धनुष्यबाण चिन्ह आहे. या धनुष्यबाण चिन्हावरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा आणि हा विजय गगनबावडा तालुक्याच्या जनतेचा विजय, हा साक्षात्कार करणं, साक्ष होण्यासाठी 23 तारखेला या ठिकाणी आपण हा गुलालात नोंदवायचं असेल तर गगनबावडा तालुक्याच्या जनतेनं या ठिकाणी प्रचंड मताधिक्य द्या अशी विनंती करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.